पाहताय ना आपले लाडू किती मस्त झाले आहेत. सहज होटाने खाईल इतके हे मऊ होतात. फक्त एका कुकरच्या शिट्टीमध्ये मी इतके सारे लाडू बनवले आहेत. चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूयात. सर्वात पहिले साहित्याचं प्रमाण पाहून घेऊयात. इथे मी 1 वाटी अशी गावरान तीळ घेतली आहे. अनपॉलिशची तीळ आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी असे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि 1.5 वाटी असे आपल्याला गूळ घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी कट करून गूळ घेतला आहे. त्यामुळे असे पूर्णपणे वाटी भरून नाही घेतली आहे. डब्यामध्ये सर्व आपल्याला गूळ टाकायचा आणि अशा प्रकारे आपल्याला झाकण लावून डब्बा आहे 1 शिट्टी करून घ्यायची आहे कुकरमध्ये. 1 शिट्टी झाली की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. कढईमध्ये आपल्याला सर्वात पहिले शेंगदाणे अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती साल निघेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्येच आपल्याला तीळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सर्व साईडला काढून आपल्याला सर्वपणे हे थंड करून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे. जास्तही बारीक करायचं नाही आपल्याला. पल्स मोडवरतीच हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपला पाकही तयार आहे. त्यामध्ये मी गरम आहे तोपर्यंतच लगेचच 1 चमच असे तूप टाकले आणि थोडेसे काटे आहेत. त्यामुळे 2 मिनिटाचे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्व तिळीचे आणि शेंगदाण्याचे वाटण टाकून अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे. अशा प्रकारे मी मीडियम साईजचे लाडू बांधून घेत आहे. जर हे वाटण थंडही झालं तरी पण आपल्या हाताच्या उष्णतेने सहजपणे हे लाडू बांधता येतील. जर तुम्हाला वडे पाडायचे असतील तर हे वाटण झालं की लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये हे पसरून घ्यायचं आणि त्याचे वडेही तुम्ही पाडू शकतात. या मकर संक्रांतीला जरूर अशा प्रकारे शेंगदाण्याचे आणि तिळीचे लाडू नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.